सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सिद्धी गवंडे हिरे. मी आता दुसरीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवाडी. भारत भूची आम्ही लेकरे, माझी भारत माता महान. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना माझा सादर प्रणाम. महाराष्ट्राच्या इतिहासात पावन झालेली साताऱ्याची माती सांगते तुम्हाला यशवंताची ख्याती. तेव्हा तुम्ही राखावी शांती, हीच राहील तुम्हा माझी नम्र विनंती. देवराष्ट्राच्या कुशीत जन्माला आलेला, हिमालयाच्या रक्षणासाठी धावून गेलेल्या सह्याद्री असे ज्यांचे वर्णन केले जाते ते थोर व्यक्तिमत्व म्हणजे कृष्णाकाठचे सुपुत्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण. त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करीन मी. माझ्या विषयाकडे होते. माझ्या विषयाचे नाव आहे यशवंतरावांचे बालपण. यशवंतरावांचा जन्म सध्याच्या सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र या गावी 12 मार्च 1913 रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव यशवंतराव बळवंतराव चव्हाण असे होते. वयाच्या 4थ्या वर्षी त्यांचे वडील प्लेगच्या साथीत गेले आणि यशवंतराव वडिलांच्या प्रेमाला पोरके झाले. प्रतिकूल परिस्थितीत अंगीच्या गुणांनी यशवंताचा पिंड कृष्णेच्या पाण्यावर पोचला. वडिलांच्या निधनानंतर आई व भावंडांसोबत ते कराडला गेले. त्यांचे शिक्षण कराडमध्ये सुरू झाले. सुट्टीच्या वेळी ते आपल्या आजोळी जायचे. तेथे शेजारी रामोशी धनगर समाजाची वस्ती होती. यशवंतराव त्यांच्या मुलांशी खेळायचे. गरिबी आणि त्यावेळची सर्वसामान्य माणसाची जीवन पद्धती त्यांना जवळून पाहण्यास मिळाली. यशवंताला वाचनाची खूप आवड होती. शाळेत असताना अनेक वर्तमानपत्रे ते वाचत. हरिभाऊ लाड यांच्या प्रेरणेतून यशवंताने गावात शिवछत्रपती मंडळ सुरू केले. देशात घडणाऱ्या स्वातंत्र्य चळवळीतील आंदोलनाच्या बातम्या वाचून देशभक्तीने त्यांचे मन प्रेरित होत असे. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयातील वक्तृत्व स्पर्धेतील त्यांचे पहिलेच यश होते. शालेय जीवनातील त्यांचे पहिलेच यश होते. शाळेत असताना त्यांच्या गुरुजींनी सर्व मुलांना प्रश्न विचारला. सांगा तुम्ही मोठेपणी कोण होणार? कोण म्हणाले मी डॉक्टर होणार, कोण म्हणाले मी वकील होणार, तर कोण म्हणाले मी पोलीस होणार. अशी मुलांनी उत्तरे दिली. पण यशवंताने सांगितले की मी यशवंतराव होणार. केवढा हा आत्मविश्वास आणि जिद्द होती त्यांची. त्यांच्या बालपणातील अनेक प्रसंगातून त्यांना जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळाली. आपल्या आईबद्दलच्या आठवणी सांगताना ते म्हणत की आईने आम्हा भावंडांना मन मोठे करायला शिकवले. परिस्थितीने गांगरून जायचे नाही हा पहिला धडा मी आईकडून शिकलो. शिक्षण घेता घेता यशवंतराव सार्वजनिक कार्यकर्ते बनले. बालपणापासून मनाच्या कोंडवाड्यातून बाहेर पडून काहीतरी करावं असं यशवंतरावांचा मन सारखा हुंकार देत. 1927 साली त्यांनी कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. माध्यमिक शिक्षण सुरू असतानाच स्वातंत्र्य लढ्याची चळवळ सगळीकडे वणव्यासारखी भडकली होती. देशभक्तीने भारावलेल्या यशवंताने स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. मिठावरील अन्याय कराला विरोध म्हणून महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशभर असहकार चळवळ सुरू होती. 1940 साली त्यांनी LLB ची परीक्षा दिली. त्यावेळेस काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद त्यांच्याकडे आले. स्वातंत्र्य संग्रामाला घाबरणाऱ्या तरुणांना ते गर्जना करून सांगत, भेकडांनो या इथे साधना पर्वणी, पेटवा इथे मशाल जडू घडे. अशा प्रकारे सरकारी दडपशाहीची व शिक्षेची पर्वा न करता तरुण विद्यार्थ्यांना गोळा करून सभा मोर्चे झेंडावंदनाच्या कार्यक्रमाने सगळा जिल्हा ढवळून काढला. यातून त्यांच्यातील संघटन कौशल्य व नेतृत्व गुण उदयास आले. त्याचे फलित महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. अशा या थोर नेत्याला माझे शतशः प्रणाम. शेवटी असे म्हणावेसे वाटते, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय यशवंतराव.